श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत माधवी कुंटे यांनी लिहिलेला ललितबंध. आजचा विषय आहे मामाचं गाव. मामाचं गाव म्हणजे सगळ्यांच्या मनातला हळवा कोपरा असतो. मुलांचा आजोळ आणि आईचं माहेर असं आई मुलांचं आवडतं ठिकाण. मी अगदी कॉलेजात गेल्यावर सुद्धा दिवाळीच्या सुट्टीत इंदूरला म्हणजे माझ्या मामाच्या गावी जात असे. आई कधी येत असे कधी नसे. आजोबांचं मोठं 2 माड्या असलेलं ऐसपैस घर होतं. मोठं अंगण, त्यात बाग होती आणि अंजिराचं अतिशय सुंदर झाड होतं. घरात आजी, माम्या, मावश्या रोज जमिनी सारवायच्या. कुठल्याही चकचकीत टाईलपेक्षा ती जमीन पायाखाली मऊ आणि आपलीशी वाटायची. तिच्यावर त्यांच्या बोटांची रेखीव नक्षी उमटलेली असायची. बाहेरच्या खोलीत फार पूर्वीपासूनच घरात देऊळ असल्यासारखा मोठा देव्हारा होता. त्यात पितळेच्या सुंदर मूर्ती होत्या. त्याच्यासमोरच एक खिडकी होती. येणारा जाणारा देव पाहून आपसूक हात जोडत असे. आजोबांची अगदी साग्रसंगीत पूजा चालायची. ते मनापासून फुलांची सुंदर आरास करायचे. त्या फुलांचा संमिश्र वास ती खोली सुगंधित करायचा. शेजारी माजी म्हणून एक वृद्ध बाई होत्या. त्यांच्या गोठ्यात 5 गायी होत्या. त्या अगदी ताजं दूध आणून द्यायच्या. तोवर सडा सारवण, नित्याची रांगोळी काढली जायची. सुबक रांगोळी काढायला मी आजीकडूनच शिकले. बाहेरच्या खोलीत खूप मोठा झोपाळा होता. त्यात झुलण्याचा आनंद काही वेगळाच होता. त्यावर बसून झोके घेत आम्ही आते मामे भावंड कविता आणि गाण्यांच्या भेंड्या लावत असू. माझी वाचनाची आवड इथंच अधिक जोमदार झाली. आजोबा कथा सरितसागर, पंचतंत्र यामधल्या गोष्टी सांगत असत. धाकटे मामा मात्र भूतांच्या रोमांचक गोष्टी हटकून रात्री सांगायचे. थंडीत सकाळ संध्याकाळी मामा अंगणात शेकोटी पेटवायचे. त्यात ताज्या ओल्या हरभऱ्याच्या जुड्या, मटार, बटाटा, कांदा, ओल्या भुईमुगाची कर्दळीच्या पानात बांधलेली पुरसुंडी असं काही काही टाकायचे. शेकोटीतून बाहेर काढल्यावर त्यांची चव भन्नाट लागायची. कधी कधी माम्या त्यातच गाकर, बाट्या भाजून घेत. मंद निखाऱ्यावर भाजलेली गाकर, बाटी गरम गरम कुस्करून त्यावर तूप गूळ घेत खाणं यासारखं सुख आता फक्त आठवणीतच शिल्लक आहे. आजीच्या हाताला चव होती. चुलीवर मंद आचेवर केलेला साधा गरम स्वयंपाक जेवून मन तृप्त व्हायचं. घरामागे एक नदी होती. नदी कसली? ओढाच तो. त्याच्या किनाऱ्यावर आम्ही फिरायला जायचो. कधी शहरात असलेल्या काच महाल म्हणजेच शीश महल या इंदूर महाराजांच्या महालावरून गेलं की त्या भव्य वास्तूच्या बाहेरच्या दर्शनानंही मन विस्मयचकित व्हायचं. अंगणात मोठ्या मामांबरोबर शतपावली घालताना ते गमतीदार कोडी घालायचे, नाहीतर चुटकुले सांगायचे. त्यांना गाण्याची आवड होती. पण घरात त्यांचं गाणं ऐकायला श्रोता नव्हता. मग ते मला गाणी ऐकवायचे. बाहेर चांदणं पडलेलं असायचं. घरामागल्या ओढ्याचा मंद खळखळाट आणि मामांचे सूर यामुळं जे एक अद्भुत वातावरण तयार होई ते माझ्या स्मृतीत इतकं घट्ट बसलंय की आज उतारवयातही आठवणीनं सुद्धा मन आनंदून जातं. काळाच्या ओघात मामा, आजी आजोबा सगळे देवाघरी गेले तसं ते आजोळचं घरही देवाघरी गेलं असंच म्हणावंसं वाटतं. मामे भावंडांनी तिथं दत्तात्रय सहनिवास उभारलाय. पण मामाच्या गावाच्या आठवणी अजूनही मन हळवं करतात हे मात्र खरं. मामाचं गाव. माधवी कुंटे यांनी लिहिलेला ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.